नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि पालकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला अशा एका स्कॉलरशिपबद्दल सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्हाला 1 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. पहिलीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी ही अग्निपंख स्कॉलरशिप तुमच्या पंखांना बळ देणार आहे. ही योजना नेमकी काय आहे, अभ्यासक्रम काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म कसा भरायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ही स्कॉलरशिप भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ राबवली जाते. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी जे यश मिळवलं, तसंच यश आपल्या ग्रामीण भागातील आणि होतकरू विद्यार्थ्यांनी मिळवावं, हाच यामागचा उद्देश आहे. ही एक खाजगी क्षेत्रातील मोठी स्कॉलरशिप परीक्षा असून दरवर्षी हजारो विद्यार्थी याचा लाभ घेतात. आता या योजनेविषयी थोडं समजून घेऊया, नेमकी काय आहे ही योजना. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जाच्या तारखांकडे नीट लक्ष द्या. या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की अर्ज करण्याची नियमित मुदत फेब्रुवारी 15 ते 31 मार्च 2026 पर्यंत होती आणि ती आता संपली आहे. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांना आता 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या काळात लेट फी विलंब शुल्क भरून अर्ज करण्याची शेवटची संधी उपलब्ध आहे. एप्रिल 15 ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असेल, त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या परीक्षेचे हॉल तिकीट तुम्हाला 15 डिसेंबर 2026 रोजी उपलब्ध होईल, तर पहिल्या टप्प्याची परीक्षा 24 जानेवारी 2027 ला घेतली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम निकाल आणि पुढील सर्व सोपस्कार 1 मे 2027 पर्यंत पूर्ण केले जातील. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे कोणत्या वर्गातील विद्यार्थ्याला नेमकी किती स्कॉलरशिप रक्कम मिळते. यामध्ये पहिली ते चौथीच्या गटातील विद्यार्थ्यांसाठी एकूण 1 लाख रुपये, 5वी ते 8वीच्या गटातील मुलांसाठी एकूण 2 लाख रुपये, तर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंतची मोठी आर्थिक मदत दिली जाते. याचाच अर्थ असा की पुढील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये याप्रमाणे विद्यार्थ्याला पदवी पूर्ण होईपर्यंत ही मदत मिळत राहते. मात्र लक्षात ठेवा की ही स्कॉलरशिप रक्कम विद्यार्थी या परीक्षेत नेमके किती गुण मिळवतो आणि तो पुढील शिक्षण कशाप्रकारे पूर्ण करतो, यावर पूर्णपणे अवलंबून असते. अग्निपंख स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया मुख्यत्वे 2 टप्प्यात विभागलेली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात फेज 1 ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते, जी प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी सॉर्टिंग असते. या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांचे MCQ असून यात गणित, तर्कशास्त्र, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मराठी या विषयांचा समावेश होतो, ज्याचा मुख्य उद्देश लाखोंमधून काही हजार हुशार मुले निवडणे हा आहे. यातून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा टप्पा फेज 2 म्हणजेच फायनल सिलेक्शनचा मुख्य पेपर असतो. या पेपरवरच तुमची स्कॉलरशिप ठरणार असून यात तुमच्या इयत्तेचा शालेय अभ्यासक्रम, अप्लाइड ॲप्टिट्यूड आणि स्टेट बोर्डाच्या मराठी व इंग्रजी विषयांचा समावेश असतो. या दुसऱ्या पेपरच्या गुणांच्या आधारावरच अंतिम मेरिट लिस्ट लावली जाते. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे या स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा. सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउझर उघडा आणि तिथे अग्निपंख.in ही अधिकृत वेबसाईट टाईप करा. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नाव बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. फॉर्म भरण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, सध्या इयत्ता 10वीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरू नये. हा फॉर्म फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे पुढच्या शैक्षणिक वर्षात 2026 ते 27 पहिली ते 10वीमध्ये जाणार आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही सध्या 8वीत असाल तर फॉर्ममध्ये क्लास 9 निवडा आणि जर सध्या सिनियर KGमध्ये असाल तर क्लास 1 निवडा. आता आपण प्रत्यक्ष फॉर्म भरायला सुरुवात करूया. सर्वात आधी स्टुडंट डिटेल्समध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव न चुकता अचूक भरा. त्यानंतर क्लास स्टँडर्ड निवडताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे, कारण इथे तुम्हाला सध्याचा नाही तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचा वर्ग निवडायचा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही आता 7वीत शिकत असाल तर फॉर्ममध्ये क्लास 8 हा पर्याय निवडा. यानंतर तुमचं बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड, CBSE किंवा ICSE आणि तुमच्या शिक्षणाचे माध्यम म्हणजेच मराठी, इंग्लिश किंवा सेमी इंग्लिश यापैकी एक पर्याय निवडा. शेवटी विद्यार्थ्याचा 12 अंकी आधार कार्ड नंबर इथे टाईप करून ही माहिती पूर्ण करा. यानंतर आपल्याला शाळेची आणि पालकांची महत्त्वाची माहिती भरायची आहे. सर्वात आधी स्कूल इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्या शाळेचे पूर्ण नाव आणि शाळेचा पत्ता अचूक लिहा. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका किंवा शहर दिलेल्या पर्यायातून निवडा. पुढचा टप्पा म्हणजे पेरेंट गार्डियन डिटेल्स, जिथे तुम्हाला पालकांचे पूर्ण नाव, ईमेल ID आणि सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की तुम्ही जो मोबाईल नंबर इथे द्याल त्यावरच तुम्हाला परीक्षेचे सर्व अपडेट्स आणि हॉल तिकीट मिळणार आहे, त्यामुळे तो नंबर बरोबर असल्याची आणि सक्रिय असल्याची खात्री करूनच पुढे जा. अर्जाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे फी पेमेंट आणि सबमिशन. मित्रांनो, सध्या 1 एप्रिल ते एप्रिल 15 हा लेट फी पिरियड सुरू असल्याने तुमच्या फीमध्ये 100 रुपये लेट फी आधीच ॲड करण्यात आली आहे. यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण फी 485 रुपये आहे
तर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही फी 585 रुपये इतकी आहे. म्हणजेच या रक्कमेमध्ये लेट फीचा समावेश आधीच केलेला आहे. एकदा सर्व माहिती भरून झाली की सर्वात खाली असलेल्या डिक्लरेशन बॉक्सवर टिक करा आणि सबमिट ॲप्लिकेशन या बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही UPI, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करून तुमचा अर्ज यशस्वीपणे पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, ही होती अग्निपंख स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती. जे विद्यार्थी गरीब आहेत पण अभ्यासात हुशार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. फॉर्म भरण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.